नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चोरंबा या गावामध्ये आपण पाहू शकता माझ्यासोबत या ठिकाणी माता भगिनी बाल वृद्ध महिला आणि जे माऊली जगद्गुरु माऊली आमचे नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सत्संगानिमित्त या अर्धापूर तालुक्यातील चोरंबा नांदेड या गावामध्ये आज खूप सुंदर असा एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण माझ्या माध्यमातून आपण माऊलींचं दर्शन घेऊ शकता। मीही दर्शन घेतलेलं आहे, आपणही दर्शन घेऊ शकता। कारण आज अर्धापूर तालुक्यातील चोरंबा नांदेड या ठिकाणी संस्कृतीचं जतन व माऊलींच्या आशीर्वादाने या ठिकाणी आमच्या ताई सर्व भगिनींनी खूप छान असा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। हळदी कुंकवाचं लेणं ज्याला म्हणतात, हिंदू संस्कृतीमध्ये या लेण्याला खूप सारं असं महत्व आहे आणि त्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम माऊलींच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी घेण्यात आलेला आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत या ठिकाणच्या भगिनी आहेत, त्यांच्याकडून आजच्या कार्यक्रमाचं महत्व आणि आयोजन नियोजन काय होतं ते। ताई, आजच्या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात काय माहिती द्या। आम्ही हे कार्यक्रम आमच्या महिलांसाठी ठेवत असतो। आमच्या माऊलीने कार्यक्रमानिमित्त की महिलाला चांगला आनंद मिळावा, चांगलं खूप त्याच्यामध्ये काहीतरी जरा मन समाधानी इथं आल्यानं काहीतरी आनंद मिळण्यासाठी हे कार्यक्रम आम्ही करत असतो। त्याच्यातून आम्हाला माऊलीनं बरेच काही अनुभव दिले तर आणि हे सौभाग्याचं लेणं आहे महिलांसाठी। ते हे कार्यक्रम आम्ही माऊलीच्या सानिध्यातून घेत असतो। खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक कमीच आहे, कारण की माऊलींच्या संदर्भामध्ये मी काय सांगू हा शब्द खूप मोठा आहे। कारण की गेल्या अनेक वर्षापासून माऊलींच्या माध्यमातून रक्तदान असेल, अन्नदान असेल, अवयवदान असतील, नेत्रदान असतील, असे विविध उपक्रम राबवले जातात। आता मागच्या 15 ते 20 दिवसापूर्वी संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर आपल्या भारतामध्ये रक्तदान कॅम्प आयोजित करण्यात आला होता। त्या माध्यमातून विविध उपक्रमांचं आयोजन केलं जात होतं। आमच्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यामध्ये जवळपास 250 ते 300 बॅगांचं डोनेट करण्यात आलं होतं। त्या माध्यमातूनही आपण अजून काही वेगळे कार्यक्रम घेणार का? आपल्यासोबत पुन्हा दुसऱ्या ताई आहेत। ताई, आपण या कार्यक्रमांच्या बाबतीमध्ये काय हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यामागे माऊलीचा मुख्य उद्देश आहे की आपल्या संस्कृतीचं जतन झालं पाहिजे महिलांच्या माध्यमातून। आणि महिला या कसं असतात, एकच घर नाही तर 2 घराचं परंपरा चालवण्याचं काम करतात, माहेर आणि सासर। तर माऊलींनी खूप मोठ्या प्रमाणात संप्रदायाच्या अंतर्गत महिलांचं सक्षमीकरण केलेलं आहे। त्या माध्यमातूनच हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे। दर महिन्यामध्ये महिलांसाठी विविध कार्यक्रम ठेवलेले असतात। तर त्या माध्यमातूनच आम्ही अर्धापूर तालुक्यामध्ये आज चोरंबा सेवा केंद्रामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता। आणि त्या माध्यमातून एक म्हणजे विशेष असं असते की महिलांना त्या माध्यमातून आनंद मिळाला पाहिजे आणि महिलांच्या अडचणी सुटल्या पाहिजे। ज्या नवीन महिला असतात त्या महिला भगिनींना आम्ही मार्गदर्शन करतो, सांगतो की बाबा तुमची काय अडचण आहे, जी काय अडचण असेल त्याबद्दल आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो। आणि एक माऊली जे आम्ही हे देतो त्यांना भेट म्हणून देतो, प्लास्टिकचे किंवा स्टीलच्या वस्तू न देता आम्ही एक माऊलीचं नित्यस्तोत्र, बालामृत, एक छोटंसं चावीचं किचन असते किंवा कवच असतं, त्या माध्यमातून आम्ही त्यांना माऊली त्यांच्या घरामध्ये आम्ही पोहोचवतो। आणि ज्या वेळेस माऊली त्यांच्या घरात जातात आणि खरं त्या 100% त्यांच्या अडचणी सुटतात। या उद्देशाने आम्ही हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेत असतो। तर हा कार्यक्रम इथंच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातच नवे तर भारतातच महिलांच्या माध्यमातून राबवला जातो। आणि हे महिलांचं सक्षमीकरण खूप मोठं आहे। मी एक महिलाच आहे, अर्धापूर तालुकाची तालुका अध्यक्ष आहे, पण माऊलींनी माझ्या हस्ते सुद्धा 2 वर्ष झालं मी कार्य करते। तर माऊलींनी खूप मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये माझ्याकडून बरीच सेवा करून घेतलेली आहेत। रक्तदान शिबिर असेल, वसुंधरा पायी दिंडी असेल, त्या कच्चे बंधारे बांधणं असतील, असे विविध उपक्रम असतात ते माऊलीने माझ्याकडून करून घेतलेत। आणि आमच्या माऊलीने अजून पण आमच्या सगळ्या माता भगिनीकडून असंच कार्य करून घेऊ, एवढंच मी सांगते। खूप छान, तुमच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा देतो। आपल्यासोबत चोरंबा नगरीचे आमचे मामा वामन मामा यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत। मामा, माऊलींच्या संदर्भामध्ये आणि माऊलीच्या अंतर्गत जे कार्यक्रम घेतले जातात त्या संदर्भामध्ये आपण काय माहिती द्याल?
जगद्गुरु श्रींच्या चरणी कोटी कोटी दंडवत। सर, आपल्या या जगद्गुरु नरेंद्र महाराजांच्या अंतर्गत जे कार्यक्रम येतात त्याच्यामध्ये आता आज आपण जे कार्यक्रम घेतलेला आहे हे आपण हे वास्तवात मकर संक्रांत 14-15 घेतो, पण काही कारणास्तव थोडी उशिरा झाल्यामुळे सगळं महिला एकत्रित याव्यात आणि त्याच्यातून महिलांना असं वाटावं की बाबा याच्यातून आपल्याला भगवंताची ओढ निर्माण व्हावी आणि त्याच्यानंतर आपलं संस्कृतीचं जतन व्हावं, या सगळ्या उद्देशानं महिलाला एकत्रित करून आमच्या इथल्या 2-3 महिला आहेत, लताबाई आबुके, अनिताबाई नरोटे आणि आमच्या तालुका अध्यक्ष संगीताताई कदम यांच्या सहकार्याने हा संपूर्ण कार्यक्रम हा घडून आणलेला आहे आणि हा कार्यक्रम अतिउत्तम प्रकारे पार पडलेला आहे। याच्यातून आपल्या संस्कृतीचं जतन होते आणि माऊलीचं कार्य समाजाला कळावं याच्यामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात। रक्तदान शिबिर मागे झालेले आपल्या अर्धापूरला, त्याच्यानंतर आपलं बंधारे बांधकामाचं झालेलं आहे, त्याच्यात आमच्यातून जवळपास आपल्या तालुक्यातून 14 बंधारे ताईकडून करून घेतले ताईंनी आणि असंच हे कार्य सतत पुढे चालू राहावं आणि आपली पण आम्हाला साथ मिळावी। 100% आम्ही तर आपल्या सोबत आहोत। मी व माझी पूर्ण टीम ज्या वेळेस माऊलींचा कुठलाही कार्यक्रम असेल त्यावेळेस मी सर्व टीमच्या सोबत राहील। मी व माझी पूर्ण टीम माऊलीच्या जेवढे मदत कार्य आहेत त्या ठिकाणी मला आपण सर्वांनी कॉल करावा, मी तात्काळ सेवा देण्याचा प्रयत्न करील। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम।